मित्रांनो, मी आज बनवतोय एकदम स्पेशल अशी म्हणजे व्हेजवाल्या मित्रांसाठी सोया टिक्काची रेसिपी. सोया टिक्काची रेसिपी बनवायला एकदम साधी सोपी आहे, झटपट तयार होते आणि तेवढीच चमचमीत, तेवढीच टेस्टी आणि तेवढीच चटपटीत आहे. जेव्हा तुम्हाला छोटी मोठी पार्टी करायची आहे, सॅटर्डे संडेला एन्जॉयमेंट करायचं आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना, या थंडगार वातावरणामध्ये गरमागरम सोयावडी जर खायला भेटली ना, अशी एकदम टिक्कावाली, मस्त मजा येऊन जाईल मित्रांनो. मग वाट कसली बघताय? चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, सगळ्यात आधी सोया टिक्का बनवण्यासाठी ना, सोयाबीनची जी वडी असते ती चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायला लागते. त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे. कढई चांगलं तापवून घेतो आणि त्यामध्ये सगळ्यात आधी पाणी टाकून घेतो. पाण्याला उकळी येईपर्यंत चांगलं उकळून घेतो. आता तुम्ही इथं बघू शकताय, पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. आता या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतो आणि त्याचबरोबर काही खडे मसाले टाकून घेतोय. खडे मसाल्यांमध्ये आहे दालचिनी, तमालपत्र, मोठी इलायची, चक्री फूल आणि लवंग. खडे मसाले टाकून झाल्यानंतर यामध्ये सोयावडी टाकून घेतो आणि या सोयावडीला चांगल्या प्रकारे शिजवून घेतो. 10 ते 15 मिनिट लागतील सोयावडी शिजून तयार व्हायला. खडे मसाल्यांचा जो फ्लेवर असतो ना, तो सोयावडीमध्ये चांगला उतरला गेला पाहिजे, तोपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे सोयावडीला एकदम छान असा टेस्ट येतो. आता इथं तुम्ही बघू शकताय, सोयावडी शिजून एकदम मस्तपैकी रेडी झालेले आहेत. आता सोयावडीला गॅसवरून खाली उतरवून घेतो आणि एका जाळीमध्ये किंवा चाळणीमध्ये वगैरे घालून ना, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे सोयावडीमधलं. आणि जे आपण खडे मसाले टाकले होते सोयावडी शिजवताना, ते सगळे खडे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत. सोयावडीमध्ये मसाले टाकून जे शिजवून घेतल्यामुळे ना, सोयावडीमध्ये छान असा मसाल्यांचा वास किंवा फ्लेवर चांगला उतरलेला असतो. आता काढून टाकला तरी चालेल. आणि अशा प्रकारे चमच्याने दाबून ना, सोयावडीमधलं जे पाणी असतं ते काढून घ्यायचं आहे. नाहीतर मग सोयावडी कम्प्लिटली थंड करून घ्यायची. मग त्यानंतर ना, हाताने दाबून सोयावडीमधलं जे पाणी आहे ना, ते काढून घेतलं तरी चालेल. आता आपल्याला टिक्का मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी किंवा 1 वाटी दही घेतोय. आता यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, थोडंसं मीठ, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस, 2 चमचे बेसनाचं पीठ पण मी यामध्ये टाकून घेतोय. आणि आता सगळ्यात शेवटी 2 चमचे तेल टाकून घेतोय. आता हा सगळा मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये बेसनाच्या गाठी किंवा दहीच्या ज्या गाठी असतात ना, त्या राहिल्या नाही पाहिजेत. चांगलं स्मूथ असं मिश्रण झालं पाहिजे. जर मित्रांनो, तुम्ही आमची रेसिपीज बघत असाल, ते तुम्हाला आवडत असतील, तरीसुद्धा जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच जाऊन तुम्ही एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजच्या अपडेट्स भेटत राहतील आणि त्याचबरोबर आम्हाला प्रोत्साहनही भेटेल, बरोबर की नाही? ओके, तर मग आता सोयावडी चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेले. आता ही सोयावडी अर्ध्या तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. सोयावडी मॅरिनेट होऊन झालेले आहेत, मस्तपैकी मॅरिनेट झालेले आहेत. आता मी इथे एक लाकडी काठी घेतलेली आहे, म्हणजे स्किवर घेतलेले आहे. तुमच्याकडे जे स्किवर अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता. आता या स्किवरला ना, भाज्या लावून घेतो. सगळ्यात आधी घेतलेले शिमला मिरची घेतलेले आणि त्यानंतर ना, कांदा लावून घेतो. कांदा आणि शिमला मिरची चौकोनी कापून घेतलेले. त्याचबरोबर तुम्ही टोमॅटो पण इथं यूज करू शकता. टोमॅटो पण खायला एकदम छान लागतो, टेस्टी लागतो. टोमॅटो घेताना चौकोनी कट करून घ्यायचा आणि काठीवरती लावून घ्यायचा. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे शिमला मिरची, कांदा आणि सोयावडी लावून घेतलेले स्किवरवरती. आता मी इथं ग्रिलर पॅन घेतलेले. आता यावरती 1 चमचा तूप लावून घेतो. तुम्ही नॉर्मल पॅन जे असतात ना, ते घेतले तरी चालतात किंवा तवा घेतला तरी चालतो. अशा प्रकारे मस्तपैकी तूप लावायचं आहे किंवा बटर पण यावरती लावून घेऊ शकता तुम्ही. आणि आता यावरती आपली सोयावडी ठेवून द्यायची आहे आणि चारही बाजूनी मस्तपैकी ग्रिल करून घ्यायचे आहे. हे बघा मित्रांनो, सोयावडी एका साईडनी मस्तपैकी ग्रिल झालेले आहे. आता दुसरी बाजू पण मी व्यवस्थित टर्न करून घेतो आणि मस्तपैकी ग्रिल करून घेतो. आणि मधून एकदा यावरती थोडंसं तूप किंवा बटर लावून घेऊ शकता. पॅनमधलं जर बटर किंवा तूप थोडंसं संपलेलं असेल ना, तर त्यावरती तुम्ही लावून घ्या आणि मस्तपैकी ग्रिल करून घ्या. एकदा का सोयावडी चारी बाजूनी ग्रिल, आता गॅसवरती अशा प्रकारे थोडंसं भाजू आहे. त्याच्यामुळे जो करपल्याचा किंवा जो
कोळशाचा जो फ्लेवर असतो ना तो छान येतो, टेस्टला एकदम भारी लागतो. तर अशा प्रकारे गॅस भाजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम झटपट असं सोया टिक्का रेडी झालेले आहे. टेस्टला एकदम अप्रतिम, एकदम टेस्टी, एकदम मस्त मजेदार असे झालेले आहेत. तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आता याच सोया टिक्क्यापासून ना सोया टिक्का मसाला तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर सोया टिक्का काठी रोल बनवू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्ही बनवू शकता एकदम इझिली. हे बघा, इथं तुम्ही बघू शकता एकदम ज्युसी, एकदम मऊदार असं झालेले आहेत. तर मग जाता जाता रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.